डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरती धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा आहे असं दमानी यांचं म्हणणं आहे। काहीही गरज नसतानाही वाल्मिकला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांवर 24 आरोप असल्याचंही दमानी यांचं म्हणणं आहे। सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी दमानी यांनी केली आहे। डॉक्टर थोरातांवर कृपा असणाऱ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी देखील मागणी दमानी यांनी केली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी सध्या आमच्या सोबत आहे। मॅम, तुमच्याकडे अजून डॉक्टर अशोक थोरातच्या बाबत काही माहिती आल्यात, बरेच भ्रष्टाचारच्या तुम्ही खुलासा पण करणार आहेत, काय आहे सगळं प्रकरण? हे जे डॉक्टर अशोक थोरात आहेत त्यांच्या विरुद्ध देखील अनेक आणि अक्षरशः एक मोठी कारवाई चालू असताना त्यांना बीडमधनं त्यांची ट्रान्सफर केली गेली, आधी नाशिकला मुंबईला देखील आणण्यात आलं होतं। आणि हा व्यक्ती कोण आहे? तर अतिशय असं राजकीय रंग असलेले व्यक्ती आहेत ते। त्यांनी मध्ये आता लोकसभा पण लढवणार होते, विधानसभा पण लढवणार होते आणि मग त्यांची धनंजय मुंडेंच्या कृपेने आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली। अशी जर व्यक्ती ही जर संतोष देशमुखांच्या जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झाला त्याची जर सगळे डिटेल्स हा व्यक्ती देणार असेल तर यांनी योग्य कारवाई केली की नाही अशी शंका मनात येते। आत्ताच्या घटनेला मी जो मोठा रिपोर्ट वाचला त्याच्यात 2 जोडपत्र आहेत। प्रत्येक याच्यात पहिल्या जोडपत्रात 12 आरोप आहेत अगदी मोठे, की कोविड काळात त्यांनी 8 कोटी 2 कोटी 1 कोटी असे अनेक त्यांच्यावर आरोप आहेत। जोडपत्र 1 मध्ये पण आहेत, जोडपत्र 2 मध्ये पण आहेत, असे 24 आरोप त्यांच्यावर होते। आणि असा व्यक्ती आज जर बीडमध्ये असेल तर तो कराडांना आरामात ठेवणारच ना। आधी कराडांना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं पण त्यांची बेसिक तपासणी करून पाठवलं। दुसऱ्यांदा जेव्हा आणलं काहीही गरज नव्हती हॉस्पिटलमध्ये आणायची पण तरी तिथे ठेवलं गेलं। मग पुन्हा आम्ही जोर लावल्यावर पुन्हा तिथनं काढण्यात आलं। तर हे सगळं जे चाललंय ना, म्हणजे पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे। जे तिन्ही ऑफिसर त्याच्यात प्रशांत महाजन, राजेश पाटील आणि बारगळ या तिघांवर म्हणून गुन्हेगार म्हणून जोपर्यंत कारवाई होत नाही, अशोक थोरातांसारख्या डॉक्टर्सवर होत नाही, तोपर्यंत प्रत्येक असा गुन्हेगार आपापल्या ठिकाणी कम्फर्टेबल असतो आणि त्यांना कम्फर्टेबल करणारे धनंजय मुंडे आहेत। म्हणून परत 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 आपण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय। तर या प्रकरणात पुन्हा काही होणार नाही आणि आपण सगळ्या प्रकरणाला विसरून जाऊ, पण तसं आम्ही होऊ देणार नाही। कॅमेरामॅन संतोष कलकरसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी।